कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी, पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। केवायसी ची अट रद्द केल्याने आता खात्यात पैसे जमा होऊ लागले। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24 हप्ता 1500 रुपये आणि जुलै महिन्याचा 25 हप्ता 1500 रुपये, तर या दोन्ही हप्त्यांचे एकत्रितपणे 3000 रुपये जमवण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा, लाडके बहिणींना जून महिन्याचे 1500, जुलै महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। बघा, लाडके बहिणींना उशीर झाल्यामुळे हे पैसे पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा केले जात आहेत। लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहून घेऊयात। म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500, जुलै महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, जेणेकरून तुमचे जून हप्त्याचे, जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारची चर्चा आणि अशा प्रकारच्या बातम्या सुरू झालेल्या होत्या। जून महिन्याचे 1500, जुलै महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये याच्या अगोदर जून महिन्याचे 1500 जमा झालेले होते, त्या बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत। म्हणजेच लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडक्या बहिणींना प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जमा केला जात असतो। त्याच पद्धतीने आता जुलै महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू आहे। शेवटचे 3 दिवस शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे शेवटच्या 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500, जुलै महिन्याचे 1500 आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत। आता बघा, लाडक्या बहिणींना आज 29 जुलै बुधवार आहे, तर आज ज्या 12 जिल्ह्यामधील बहिणींच्या खात्यामध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा केले जात आहेत, तर ते 12 जिल्हे कोणकोणते आहेत तेच आता आपण पाहून घेऊयात। यासोबत लाडक्या बहिणींना उद्या 30 जुलै, उद्याचा वार गुरुवार आहे, तर उद्या सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत आणि परवा दिवशी 31 जुलै, परवा दिवशीच वार शुक्रवार आहे, तर परवा दिवशी सुद्धा शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे जमा केले जाणार आहेत। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती सांगत आहोत। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल, तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जून हप्त्याची, जुलै हप्त्याचे आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा, लाडकी बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची, गावांची आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आता आपण सविस्तर पद्धतीने कोणकोणत्या विभागामध्ये हे पैसे सोडले जात आहेत त्याचीच माहिती देऊन टाकत आहे। कारण लाडकी बहिणींनो, विचार करायला गेला तर भरपूर दिवसांपासून तुम्ही जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहत होतात, परंतु राज्य सरकारकडे निधीची कमतरता होती, राज्य सरकारकडे पैसे कमी होते, त्यामुळे तुम्हाला हे पैसे वेळेवरती आलेले नव्हते। परंतु लाडकी बहिणींनो, आता तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। यापुढे कोणत्याही लाडकी बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया। आता बघा, लाडकी बहिणींनो, जिल्हे, बँके, तालुक्यांची आणि गावांची यादी यासोबत बँकांची यादी आपण पाहणार आहोत, परंतु सरकारच्या माध्यमातून 4 पात्रता लावलेल्या आहेत। राज्यातील ज्या ज्या लाडकी बहिणी या 4 पात्रतेमध्ये पात्र ठरत असतील त्या लाडक्या बहिणींना खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे। तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने
त्यामुळे या 4 पात्रता बघून घ्या. तर बघा, पहिली पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींनो तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे. दुसरी पात्रता तुमच्याकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे. तिसरी पात्रता घरामधील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नसायला पाहिजे. लाडक्या बहिणींनो तुमचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे. तुम्ही महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी असायला पाहिजे. जर तुम्ही अशा पात्रतेमध्ये पात्र ठरत असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. यापुढे लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहून घेऊयात. यासोबत बँकांची यादी पाहून घेऊयात. आता आपण पात्रता पाहिलेले आहेत. आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, तालुके आणि गावांची यादी आपण पाहणार आहोत. म्हणजेच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या तालुक्यांमध्ये आणि कोणकोणत्या गावांमध्ये हे पैसे जमा केले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे आता जमा केले जात आहेत, तर याची आपण संपूर्ण सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असला तर तुम्हाला दिलासा मिळत आहे आणि तुमची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपून जात आहे. आता बघा लाडक्या बहिणींना, मागच्या 2 दिवसांपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदिती तटकरे मॅडम, तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं होता. डीबीटीचं बटन दाबून आता जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींनो, आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सोडले जात आहेत हे आता आपण पाहून घेऊयात. परंतु आज सकाळपासून भरपूर लाडक्या बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे. भरपूर लाडक्या बहिणींनी हप्तेसुद्धा काढून आणलेले आहेत. भरपूर लाडक्या बहिणी बँकांमध्ये या ठिकाणी आता वाट पाहत आहेत. तर मग एकंदरीत लाडक्या बहिणींना आता तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. हेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर एकंदरीत आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे, बँकांची, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहून घेऊयात. आता आपण पात्रता पाहिलेले आहेत. आता आपण बँकांची यादी पाहून घेऊयात. तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये SBI बँकेपासून ते सरकारी बँकेपासून खाजगी बँकेपर्यंत, खाजगी बँकेपासून ते या ठिकाणी आपल्या सहकारी पतसंस्था, सोसायटी, सर्व बँका आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. परंतु सर्व बँकेमध्ये हे पैसे सोडले जाणार नाहीत. फक्त या 12 बँकेमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे आता सोडले जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. आता बघा लाडकी बहिणींना, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे, तालुक्यांची, गावांची यादी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बँकांची यादी पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. तर बघा लाडकी बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या सर्व जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले जाणार नाही. 36 जिल्ह्यांपैकी आजसाठी 12 जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी 12 जिल्ह्यांची निवड, असे 3 दिवसांमध्ये पैसे सोडले जात आहेत. त्या पद्धतीने आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींना, तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची, बँकांची, तालुक्यांची
तालुक्यांच्या आणि गावांची यादी पाहून घ्या. परंतु लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला जून हप्त्याचे पैसे, जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही काही महत्त्वाची कामे केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची कामे केलेली असतील तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जात आहे. तर या ठिकाणी आता आपण पहिलं जे काम करायचं आहे तर ते पहिलं काम म्हणजे लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला या हप्त्यांचे पैसे मिळवायचे असतील तर तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक करायचं आहे. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे. जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तर तुम्हाला या ठिकाणी जून हप्त्याची, जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण आज डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे DBTच्या माध्यमातून हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहेत. तर आता आपण वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहून घ्यात. परंतु लाडके बहिणींनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज एकाच दिवसामध्ये सर्व जिल्ह्यामधील, सर्वच तालुक्यामधील, सर्वच गावांमधील सर्वच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करणे शक्य होत नसतं. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून प्रमुख आज 12 जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी 12 जिल्ह्यांची निवड आणि परवासाठी 12 जिल्ह्यांची निवड, तर अशा 3 दिवसांमध्ये हे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला दिलासा दिला जात आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडके बहिणींनो, वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींनो, राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून हप्त्याचे 1500 अगोदर जमा झालेले असतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जुलै महिन्याचे 1500 सोडले जात आहेत. परंतु ज्या बहिणींना याच्या अगोदर जून महिन्याचे 1500 मिळालेले नसतील त्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे 3000 रुपये जमा केले जात आहेत. आणि खऱ्या अर्थाने 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींची जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण जिल्हे, तालुके आणि गावांची यादी पाहत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकर मॅडम, तर या तिघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती. या बैठकीमध्ये जून हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी, जुलै हप्त्यासाठी 3700 कोटींचा निधी म्हणजेच जून आणि जुलै या दोन्ही हप्त्यांसाठी सरकारच्या माध्यमातून 7200 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलेला होता. आता 7200 कोटींचा निधी बँकांकडे पाठवण्यात आलेला होता. आता या बँकांच्या माध्यमातून DBTच्या अंतर्गत हे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुमच्या आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता जिल्हे आपण पाहणार आहोत. परंतु लाडक्या बहिणींनो, विचार करायला गेला तर मागच्या 2 वर्षांपासून लाडकी बहीण योजना सुरळीतपणे सुरू आहे. प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला पैसे मिळत आहेत आणि याच पद्धतीने अजून 3 वर्ष प्रत्येक महिलेला प्रत्येक महिन्याला पैसे मिळत राहतील, अशी माहिती आताच फडणवीस साहेबांनी दिलेली आहे. म्हणजेच अजून 3 वर्ष लाडकी बहीण योजना बंद पडणार नाही. त्यामुळे कोणत्याही लाडकी बहिणींना अजून 3 वर्ष काळजी करायची गरज सुद्धा भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. यापुढे लाडके बहिणींनो, तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेरा तुम्हाला आता दिलासा मिळत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि बँकांची यादी पाहत आहोत. तर बघा लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून या ठिकाणी DBTचं बटन दाबून हे पैसे आता जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे.
आहे. यापुढे लाडके बहिणींनो तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही, कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती. परंतु लाडक्या बहिणींनो अखेर आता तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींना, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता या 36च्या 36 सर्वच जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे हे पैसे टप्प्याटप्प्याने सोडले जात असतात. तर सध्याच्या स्थितीला आज 29 जुलै बुधवार आहे. तर आज पहिल्या टप्प्यामधील 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 30 जुलै उद्याचा वार गुरुवार आहे, तर उद्या उर्वरित 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 31 जुलै शुक्रवार आहे. तर परवा दिवशी शेवटच्या 12 जिल्ह्यांमध्ये पैसे आता सोडले जात आहेत. म्हणजेच 3 दिवसांमध्ये 36 जिल्ह्यामधील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा केले जात आहेत. आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्हे, तालुक्यांची आणि गावांची यादी पाहून घ्यात. परंतु लाडक्या बहिणींना सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आणि तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडकी बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या ज्या लाडकी बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत, तर अशा बहिणींना दिलासा दिला जात आहे. आणि अशा लाडकी बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपून जाईल. यापुढे लाडक्या बहिणींनो तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, आता बघा लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. तर या 36 जिल्ह्यांपैकी 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये मुंबई शहर, मुंबई उपनगर, अमरावती, परभणी, बीड, अकोला, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, सातारा, कोल्हापूर, अहिल्यानगर जिल्हा, तर अशा जिल्ह्यातील बहिणींची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे. उर्वरित जिल्ह्यातील बहिणींना उद्या आणि परवा सुद्धा पैसे मिळणार आहेत. बघा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम यांच्या माध्यमातून बँकांमध्ये पैसे पाठवण्यात आलेले होते. आता या प्रमुख बँकांच्या माध्यमातून हे पैसे डायरेक्ट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. अखेर लाडके बहिणींनो तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्हे आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल. यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. तर बघा लाडके बहिणींना, जिल्हे आणि बँका आपण पाहिलेले आहेत. बघा, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काही बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचे 1500 अगोदर जमा झालेले आहेत. आता लाडक्या बहिणी जुलै महिन्याच्या 1500 रुपयांची वाट पाहत आहेत. तर त्या लाडक्या बहिणींची लगेच या ठिकाणी आता जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपणार आहे. परंतु ज्यांना जून हप्ता मिळालेला असेल त्यांना लवकरच जुलै हप्ता मिळणार आहे. परंतु